हो सरोज भाई, यो कुरणे म्हणत होता का यो काल रातच्याला तुमच्याकडे आलता, हे खरं आहे का? हाव नाही, अहो मी काय भी आकडे विचारत नाही. अहो उलट मीच तर याला तुमची माफी मागायला बोलवलंय ना हो. आणि याची चूक आहे माहितीये की मला. काय रे, अरे तुला एक डाव सांगितलेलं समजत नाही? सरोजताई, माफ करा मला, माझं चुकलं. मी असं बोलायला नको बोललो होतो तुम्हाला. नाही ते समजा ठीक आहे, पण मी एकटी हाय म्हणून माझी जमीन मला विकायला लावताय ना व. आणि हे काय बरोबर नाही. माझ्या आबांनी दिस रात घाम गाळून आमची जमीन कसली आहे. ज्या जमिनीला ते आई म्हणत होतं ती जमीन मी कशी विकू? बोला की सरपंच. नाही, मला ठाव हाय का मीच बोललो होतो का कमळीचं लगीन झालं की मी ती जमीन विकल. तेव्हा काय माझ्या डोक्यात वारं गेलं होतं काय माहित. चुकलंच माझं. पण आता माझा विचार बदललाय. आता नाही ऐकायची माझी जमीन मला. ती जमीन माझ्या आबांची एकुलती एक आठवण आहे. मी नाही ऐकायची ती जमीन. बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. आणि आम्ही बी कवापासनं तुम्हासनी हेच बोलत होतो का तुम्ही कवापतूर हेच बोलणार. आता तुम्ही जमीन कसणार असलात तर आम्ही समजे बघा तुमच्या पाठीशी आहोत. पर अहो एकदा वय झालं की काय करणार? मग जमिनीत कसं राबणार? तेव्हा आमचं ऐका, कमळीला गावाकडे बोलवा आणि तिला म्हणावं शिक काय शिकायचं ते इकडच्या कॉलेजमध्ये. नाही नाही, मी हात जोडते तुमच्यामोर. पण या बाबतीत मी तुमचं काय बी ऐकू शकत नाही सरपंच साहेब. अहो मीच म्हणलं होतं कमळीला मुंबईला जाऊ नको म्हणून, पण मी माझ्या आबासनी सबूत दिलाय. माझ्या कमळीला राहू दे तिकडं मुंबईतच. देवी तुळजाईच तिचं रक्षण कर. पण मी जर का आता माझ्या कमळीला हित बोलवलं ना तर आई कोपल माझ्यावर. मी माझ्या आबासनी शेवटचा शब्द दिलाय हो. मी नाही मोडू शकत. मी नाही बोलवायची कमळीला इकडं. मी नाही बोलवायची. अहो सरपंच, सरोजताई बोलतात ते एकदम खरंच आहे. कमळी एकदा का चांगली शिकली